एवढं सुंदर जेवण जर काही यांनी बनवलेलं आहे तर आपण क्विकली त्यांना काही प्रश्न विचारूयात. सो चला. पण हॉटेल राजगड या हॉटेलचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत. तर तुमचं एकदा नाव सांगा. ज्ञानेश्वर आडेकर त्यांचं नाव आहे. आणि जेव्हा हे हॉटेल सुरू झालं तेव्हापासून हे असंच आहे की म्हणजे सगळं काम पूर्ण करूनच हॉटेल चालू केलं. असं. आणि म्हणजे काय विचार होता डोक्यामध्ये की हे हॉटेल आपण सुरू करावं? ही मालकांच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून विचार होता आणि ती आता तुम्ही प्रत्यक्षात आणतो. आणि आम्ही इथे व्हेजच जेवण टेस्ट केलं. खूप सुंदर होत्या दोन्ही भाज्या, मला खूप जास्त आवडल्या. आणि मी नक्कीच रेकमेंड करेन की इथे या, विजिट द्या. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला इथे आवडलेली की म्हणजे जेवण तर अप्रतिमच होतं, पण जेव्हा डोअरच्या आतमध्ये तुम्ही एंट्री करता तेव्हा वरती एक बोर्ड लिहिला आहे. तो बोर्ड असा आहे की जेवण आवडलं तर लोकांना सांगा, नाही आवडलं तर आम्हाला सांगा. हे काय त्यात आम्हाला चेंज करतात. हां, हे इतकं सुंदर होतं आणि मला इतकं आवडलं ना की बस खूप छान. आणि इथे जिवंत प्राणीसुद्धा आहेत, म्हणजे बदक, कोंबडा, मांजर ह्यांनासुद्धा इथे स्थान दिलं आहे. ते खूप जास्त मला भावलं आहे. जाता जाता एक प्रश्न शेवटचा. काका फक्त या हॉटेलचा एकदा ॲड्रेस सांगा. हे तुळजापूर सोलापूर रोडला सांगवी या ह्याच्यामध्ये येतो, नागोबा मंदिर. ठीक आहे, थँक्यू.